आज आपण इंग्लिश 40 WPM लेटर बघणार आहोत। लेटरमध्ये पहिलं लेटर आहे बिझनेस लेटर। पहिल्यांदा क्वेश्चनमध्ये जसं आहे तसं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। रेफरन्स नंबर आणि डेट यामध्ये एकही स्पेस सोडायचे नाही आहे। टूच्या नंतर जो पत्ता आहे तो आपण मेल मर्जचा वापर करून ॲड करणार आहोत, त्यामुळं तो पत्ता आपण आता इथं टाईप करणार नाही। आपण डायरेक्टली सब्जेक्ट टाईप करायला स्टार्ट करू शकतो। टायपिंग झाल्यानंतर फॉर्मॅटिंगला सुरुवात करू शकतो। आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करू शकतो। कंपनीचं हेडिंग जे आहे ते आपल्याला ब्लॉक कॅपिटलमध्ये काढायचं आहे। एक्झाममध्ये इन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण पहिल्यांदा वाचून घ्यायचे आहेत, मग टायपिंगला सुरुवात करायची आहे। ब्लॉकमध्ये काढून घेतल्यानंतर कंपनीचं हेडिंग हे आपल्याला 24 साईज फॉन्टमध्ये सेट करायचं आहे। तसंच बोल्ड देखील याला करायचं आहे। कंपनीचा ॲड्रेस आणि कंपनीचे नाव सिलेक्ट करून याला आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे। कंपनीच्या ॲड्रेस नंतर एक एंटर द्यायचा आहे। वेबसाईट, ईमेल आणि टेलिफोन किंवा फॅक्स यांना आपल्याला बोल्ड अप्लाय करायचा आहे आणि सगळ्यांना एकत्र सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे। त्याच्यानंतर एक एंटर द्यायचा आहे आणि बॉटम बॉर्डर अप्लाय करायची आहे। वेब ॲड्रेस, टेलिफोन आणि बॉटम बॉर्डर यांच्यामध्ये स्पेस नसते, सो आपल्याला बॉटम बॉर्डर आणि ईमेल यांच्यामध्ये स्पेस द्यायचा आहे, म्हणजे एक एंटर करायचा आहे। आणि जिथे रेफरन्स आहे, रेफरन्स एंडेड आहे आणि बॉटम बॉर्डर आहे त्याच्यामध्ये एकही स्पेस द्यायचा नाही आहे। रेफरन्स नंबर आणि डेट यामध्ये एकही स्पेस न देता 4 वेळा टॅब द्यायचा आहे। डेट नंतर एक एंटर द्यायचा आहे। टूच्या नंतर एक 3 एंटर आपण देऊ शकतो, 3 ते 4 एंटर देऊ शकतो, अथवा मेल मर्ज करताना आपण तिथेही एंटर करू शकतो। सो आपण मेल मर्ज ॲड्रेस ऑफ ॲड्रेस हे मेल मर्ज करून वापरणार आहे। सो हे आपण सगळ्यात लास्टला करणार आहोत। सब्जेक्ट बोल्ड अप्लाय, रेफरन्स बोल्ड आणि रिमेनिंग मॅटर अंडरलाईन करायचा आहे। आपल्याला क्वेश्चनमध्ये इंडियन स्टाईल ॲड्रेस ऑफ ॲड्रेस ही दिलेला आहे, ते आपण मेल मर्जमध्ये बघणार आहोत।
पॅराग्राफ स्टाईल ही ब्लॉक स्टाईल दिली आहे। ब्लॉक स्टाईलचा अर्थ आपल्याला इथं कुठलाही टॅब द्यायचा नाही आहे, सब्जेक्ट रेफरन्सला टॅब द्यायची गरज नाही आहे, जिथं पॅराग्राफ आहे तिथं टॅब द्यायची आपल्याला गरज नाही आहे। पॅराग्राफला जी स्टाईल असते तीच स्टाईल आपण सब्जेक्ट आणि रेफरन्सला देतो। पॅराग्राफला ब्लॉक स्टाईल असल्यामुळे सब्जेक्ट आणि रेफरन्स आपण असंच आहे त्याच लेफ्ट साईडला आपण ठेवणार आहोत। रेफरन्स नंतर एक एंटर असणार आहे, डिअर सर्स नंतर एक एंटर असणार आहे, प्रत्येक पॅराग्राफ नंतर एक एंटर असणार आहे। युअर्स फेथफुली फॉर जाडे अँड कंपनीच्या नंतर जो मॅनेजर आहे, जी पोझिशन आहे त्या पोझिशनच्या आधी आपल्याला 2 एंटर असले पाहिजे। मॅनेजर नंतर एक एंटर द्यायचा आहे, क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे कॉम्प्लिमेंटरी क्लोज आपल्याला राईट हँड साईडला सेट करायचा आहे। सो आपण याच्यासाठी लेफ्ट इंडेंटचा वापर करू शकतो। सो युअर्स फेथफुली मॅनेजर सिलेक्ट करून लेफ्ट इंडेंट 3.5 सेट करायची आहे। अलाइनमेंट आपल्याला सेंटर द्यायची आहे। ब्लॉक स्टाईल किंवा इंडियन स्टाईल ह्या दोघांकरिता आपल्याला पत्राचं जी बॉडी आहे, म्हणजे हे पत्राचा मेन पॅरा आहेत त्यांना जस्टिफाय करणं आवश्यक आहे। पत्राचं फॉर्मॅटिंग आपलं करून झालेलं आहे। मेल मर्जला आपण स्टार्ट करणार आहोत। ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी आपल्याला इंडियन स्टाईलचं द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेल मर्जचा वापर करायचा आहे। सो मेल मर्जसाठी आपल्याला मेलिंग टॅबमध्ये जायचं आहे, सिलेक्ट रिसिपिएंट अँड टाईप अ न्यू लिस्ट। या न्यू लिस्टमध्ये 2 एंट्री ॲड करायच्या आहेत। जसं तुम्ही बघू शकता इथं 2 ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी आहेत, त्यामुळे या लिस्टमध्ये नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला मिळालेले आहेत। याच्यामध्ये आपण ॲज पर द ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी फिलअप करू शकतो। याच्यासाठी आपण फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंपनी नेम असे सलग 3 कॉलम पण वापरू शकतो, किंवा फर्स्ट नेम, ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2 हे असे 3 कॉलम पण वापरू शकतो। ॲड्रेस लिस्ट आपली टाईप करून झालेली आहे। ओकेवर क्लिक करायचं आहे। ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची याची स्टाईल आपल्याला इंडेंट सांगितली आहे। सो इंडेंट स्टाईलमध्ये आपल्याला नंबर ऑफ टॅब्स याच्यामध्ये द्यायचे आहेत। सो नेक्स्ट स्टेप आहे इन्सर्ट मर्ज फील्ड 2 नंतर आपण एंटर देणार आहोत। त्यानंतर फर्स्ट नेम एंटर देणार आहोत, परत एकदा एंटर करून ॲड्रेस 1, परत एकदा एंटर करून ॲड्रेस 2 देणार आणि ॲड्रेस ऑफ ॲड्रेस ही कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला अजून एक एंटर द्यायचा आहे। ॲड्रेस आणि सब्जेक्टमध्ये एक गॅप म्हणजेच एक एक्स्ट्रा एंटर असला पाहिजे। इंडेंट स्टाईलचा अर्थ आपल्याला इथं इन्क्रिमेंटल इंडेंट किंवा टॅब द्यायचे आहेत। सो फर्स्ट नेमला आपण एक टॅब देणार आहोत, ॲड्रेस 1ला 2 टॅब देणार आहोत आणि ॲड्रेस 3ला, ॲड्रेस लाईन 2ला 3 टॅब देणार आहोत। पहिला आपण इंडियन स्टाईल ॲड्रेस ऑफ ॲड्रेस हे असं म्हणतो। नेक्स्ट स्टेप प्रिव्ह्यू रिझल्ट आपल्याला क्लिक करायचा आहे। प्रिव्ह्यू रिझल्ट नंतर फर्स्ट आणि एकदा लास्ट याच्यावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं
लेटर जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे। शेवटची स्टेप आहे की आपण टाईप केलेलं काही चुका असतील तर त्या आता चेक करायच्या आहेत। मेल मर्ज कंप्लीट झाल्यानंतर आपण हे एडिट करू शकत नाही। आता आपल्याला एक लेटर 2 पानावर दिसत आहे। मेल मर्ज केल्यानंतर आपल्याला 2 लेटर इथं दिसतील। थँक्यू।